आज बघूया आपण मोमोज कसे बनवायचे। मोमोज बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले साहित्य काय लागणार आहे ते बघूया। गाजर बारीक किसलेलं, पनीर मोमोज बनवण्यासाठी पनीर किसलेलं, कोबी किसलेली बारीक किसलेली, गाजर, कोबी, पनीर, हिरवी मिरची, थोडी आलं लसूणची पेस्ट असेल तर आलं लसूणची पेस्ट, लसूण असं सगळं बारीक करून घेणे आणि मग नंतर तव्यावर थोडंसं किंवा कढईत गरम करून घेणे। त्याच्यामध्ये सॉस जसा आपल्याला आवडतो तसा सॉस मी घातला आहे, शेजवान सॉस, थोडंसं चवीला मीठ, थोडंसं अगदी तिखट। हे झालं आहे आपली मोमोजची स्टफिंग। अशी छान दिसते आहे, अगदी सुगंधही मस्त येत आहे। आता डब बनवण्यासाठी पहिले काय लागणार? डब बनवण्यासाठी सगळ्यात पहिले थोडा मैदा, आटा, मी मैदा आणि आटाचे डब बनवले। त्यामुळे दोघं मिक्स करून आपण छानसे असे बारीक गोळे करून घ्यायचे, लाटून घ्यायचे गोल आकारात। मग मोमोज स्टफिंग मोमोज याच्यात भरायची आणि मोमोजचा शेप द्यायचा हवा तुम्हाला जसा आवडेल तसा। मी दिला आहे शेप घेतला आहे मोमोजचा। याला 20 मिनिटं उकडून घेणे, मग आपले मोमोज रेडी। बघूयात आपले मोमोज 20 मिनिटानंतर कसे दिसतात।